गार्डनचं काम करत असताना बऱ्याच लोकांनी मध्ये आम्हाला काम आणलं केलं पण चालू केलं होतं. बऱ्याच तिथल्या स्थानिक लोकांनी अडचणी आणल्या, त्या ठेकेदाराला त्रास दिला. पण आता तसं आता खमकर उभं राहून ते गार्डनचं काम पूर्ण करून घेणार आणि त्याचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी तर परिस्थिती हॉलच नाही. तर आम्हाला म्हणजे इथल्या सगळ्या नागरिकांना काय कुठलाही कार्यक्रम असला तर आम्हाला आळंदीला जावं लागतं, इकडे देवळा जावं लागतं. ते न करता मी त्याचं इथं करण्याचा करून दाखवणार आणि ते करून देणार हे मी ठरलेलं आहे. पहिले पाण्याचा फार मोठा विषय होता. तो कसं व्हायचं, गटरीतलं पाणी त्या खड्ड्यात यायचं. खड्डे होते पहिले आमच्या इथे, आणि ते खड्ड्यातलं पाणी परत गटरीत जायचं. तेच पाणी लोक प्यायचे. आता परत ह्यांनी बापूंनी जे काम केलं ते सेपरेट लाईन टाकली. तर रोडच्या मधल्या भागात ती लाईन घेतली. ती लाईन जी घेतली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं जे आरोग्याचा जो धोका होता तो कमी झाला. प्रत्येक समस्या अडचणीला वार्डातल्या सुखा दुःखाला प्रत्येकाला ते हजीर असतात. कधी मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे प्रभाग क्रमांक 13. आपल्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार बापूशेठ घोलप यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. सगळ्यात आधी त्यांचा परिसर विचारूया आपण. नमस्कार, मी बापू घोलप प्रभाग 13 मधून आता उमेदवारी लढवत आहे. माझं हे प्रभाग 13 क्रमांक असा आहे की निगडी, यमुनानगर, शहानाथ नगर, सेक्टर नंबर 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा प्रभाग 13 वार्ड आहे. तर गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण नगरसेवक होतात, तर त्यात काय आपले कामं झालेत? मी नव्हतो, माझ्या घरचे होते नगरसेवक. त्यांच्या माध्यमातून जे होत नव्हते काम होत नव्हते कुठले. आमच्याकडे बऱ्याच नागरिकांचं म्हणजे सेक्टर 22 मध्ये लहानाचं मोठं झालं असल्यामुळं बऱ्याच नागरिकांचं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीची मागणी होती. ते कमान प्रशासन करत नव्हतं रेड झोन असल्यामुळं. तर ते आम्ही कमानीचं मी त्याचा पुढाकार घेऊन आम्ही बाकीच्या नगरसेवकाच्या मदतीने आम्ही चौघांनी ती कमान आम्ही हातामध्ये घेतली आणि पूर्ण करून दिली कमान. ते निगडीमध्ये आम्ही सलोमीरे असल्यामुळं काही लोकांच्या परिस्थितीमुळं बरेच लोकांचं ह्याला अडचण यायच्या माहितीसाठी. तर आम्ही पूर्वीची मशीन का लाईट नसले की ते बंद पडायच्या, तर आम्ही 2 मशीन नवीन टाकल्या विद्युत दाहिनीच्या. त्याच्यानंतर विद्युत दाहिनीच्या जास्त म्हणजे कोरोनामध्ये खूप लोड यायचा, त्यासाठी वेटिंगला असल्यामुळे बऱ्याच भागातल्या इथं निगडी परिसरात म्हणजे हे भाग आसपासच्या भागातल्या मोरे वस्ती असतात, इकडं रुपीनगर, इकडं फार रावेत असं आकुटे या भागात आसपास मशानभूमी नसल्यामुळे तिथं जास्त लोड यायचा. तर आम्ही तिथं दाहिने असेल नवीन गॅस दाहिने टाकली. परत तिथल्या आसपासच्या आमच्या लोकांना तिथं सेक्टर 22च्या आसपासच्या माहितीमुळं त्याचा धुराचा त्रास होता. तिथं मी आयुक्त साहेबांच्या मागं लागून ते ब्लोअर बसवण्यात येणार. आपलं काय विजन असणार आहे? माझं विजन एक तर हे असणार आहे, मी सेक्टर 22 मध्ये पूर्वी गार्डनचं काम करत असताना बऱ्याच लोकांनी मध्ये आम्हाला काम आणलं केलं पण चालू केलं होतं. बऱ्याच तिथल्या स्थानिक लोकांनी अडचणी आणल्या, त्या ठेकेदाराला त्रास दिला. पण आता तसं आता खमकर उभं राहून ते गार्डनचं काम पूर्ण करून घेणार आणि ते गार्डन सज्ज आहे, प्रसिद्ध गार्डन बनवणार. आणि जागा आम्ही म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये ठेवलेली जागा आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक हॉल तिथं रेड झोन असल्यामुळं आपल्याला करता येणार नाही, बिल्डिंग परमिशन देणार नाही, आपल्याला परमिशन नसल्यामुळं करता येणार नाही. तरी पण आम्ही पहिलवान महेश दादा यांच्या माध्यमातून त्यांचा निधी काय पालिकेचा निधी वापरून आम्ही ते टेक्स्चर लोखंडी टेक्स्चरमध्ये ते आम्ही ते सांस्कृतिक भवन असं बनवणार आहोत. सगळ्यात जास्त मी त्याचा लीड घेणार आहे आणि ते करून दाखवणार आहे. मी का करून दाखवणार आहे की इथं आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी तर परिस्थिती हॉलच नाही. तर आम्हाला म्हणजे इथल्या सगळ्या नागरिकांना काय कुठलाही कार्यक्रम असला तर आम्हाला आळंदीला जावं लागतं, इकडे देवळा जावं लागतं. ते न करता मी त्याचं इथं करण्याचा करून दाखवणार आणि ते करून देणार हे मी ठरलेलं आहे. अजूनही आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांनाही आपण विचारूया की बापू बद्दल काय वाटतंय. कसं आहे, आता वार्डात बरेच वर्षापासून आम्ही इथं राहतोय. इथली बरीचशी कामं वगैरे आता जसे बापू निवडून आले त्यापासून बराचसा तिथं चेंजिंग झालेला आहे. ते रोड झाले, पाणीचा विषय झाला. पहिले पाण्याचा फार मोठा विषय होता. तो कसं व्हायचं, गटरीतलं पाणी त्या खड्ड्यात यायचं. खड्डे होते पहिले आमच्या इथे, आणि ते खड्ड्यातलं पाणी परत गटरीत जायचं. तेच पाणी लोक प्यायचे. आता परत ह्यांनी बापूंनी जे काम केलं ते सेपरेट लाईन टाकली. तर रोडच्या मधल्या भागात ती लाईन घेतली. ती लाईन जी घेतली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं जे आरोग्याचा जो धोका होता तो कमी झाला. भरपूर काम केलंय. त्याच्यामुळं आता वार्डातल्या बरेच म्हणजे आमचे काय सगळ्यांचीच इच्छा आहे की त्यांनी परत तर प्रत्येक समस्येला तुमच्या अडचणीला बापू धावून येतात. प्रत्येक समस्या अडचणीला वार्डातल्या सुखा दुःखाला प्रत्येकाला ते हजीर असतात. कधी तुम्ही आवाज द्या त्यांना, कधी फोन करा, 24 तास ते हजर असतात.